हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. मी शीतल स्वागत करते आपल्या शीतल श्रीषा चॅनलमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा आणि हेच त्याच्यासाठीच तयारी चालू आहे. त्यासाठीच रेडी झालो आहे. मी गुढी उभारण्यासाठीच तयारी करत आहे आता. प्रथम सगळ्यांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आमची गुढी उभारण्याचीच तयारी चालू आहे इथे. हे बघा, आणि पिऊचासुद्धा मेकअप चाललेला आहे आणि मी गुढीची तयारी करत आहे. माझं आवरून घेतलेलं आहे मी, आणि घरं वगैरे सुद्धा माझी पुसून झालेली होती आणि आता फक्त गुढी उभारायचीच बाकी होती. नंतर बाकीची कामं करणार होती मी. तर इथं बघा, माझं गुढीचं सगळी तयारी चालू आहे. तर इथं पिऊ देखील रेडी झाली होती. नंतर मी घरातल्या देवांची पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग गुढीची तयारी केलेलीच होती. फक्त गुढी उभारायची बाकी होती. तर पिऊचे पप्पाची अजून अंघोळ बाकी होती म्हणून ते राहिलं आहे. तर मग म्हटलं तोपर्यंत घरातल्या देवांची देखील पूजा करून घ्यावी. तर इथं मी ते करून घेतलं आणि पिऊचे पप्पा पण रेडी झाले, म्हणजे आंघोळ वगैरे झाली होती त्यांची. आणि मग ते गुढीचं बाकीचं साहित्य लावून घेत होते. तर त्यांचे इथं चाललं होतं, मी म्हणत होते की लवकर उठा. तर त्यांचं चाललं होतं मी रात्री काम करून आलो येते. तर मी त्यांना ते सांगत होते, तुम्ही काही काम करून नाही आलेले. तर इथं पिऊला विचारत होते, सांग पिऊ तू. ती म्हणते तुम्ही ट्रॅव्हल करून आलेलात. आणि ती पण पप्पाच्या साईडने बोलत असते नेहमी. मग इथं आम्ही दोघांनी मिळून देखील गुढीचे सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि ही अशी मस्ती मजा करत करत आमची गुढी देखील तयार झालेली. आता फक्त उभं राहायचंच राहिलेलं. तर गुढीपाडवा हा आपला हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि चांगला मोठा सण असा मानला जातो. तर ह्या दिवशी आपल्या नवीन मराठी वर्षाची सुरुवात होते असेही देखील आपण म्हणतो. गुढीपाडव्या दिवशी आपण काय करतो, गुढी उभारून म्हणजे नाही का, ह्याच्यामध्ये भरपूर काही पौराणिक कथा देखील आहेत. जसं की असं म्हणतात की रामाने 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते, म्हणून सर्व लोकांनी आनंद उत्सव साजरा करायचा म्हणून गुढी उभारल्या होत्या. त्याचबरोबर अनेक अशा भरपूर कथा आहेत. तर मला जे माहिती आहे मी ते तुम्हाला सांगत आहे. तर हे एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा. आणि ह्या दिवशी जर आपले नवीन काही काम करायचे असेल तर ह्याच्या शुभ मुहूर्तावर करणं सगळेजण पवित्र मानलं जातं. तर सगळेजण त्यामुळे गुढी वगैरे उभारत असतात. आणि आपली नाही का पिढ्याने फार म्हणजे अगोदरपासून सगळेजण उभारतात, त्यामुळे आपण देखील ते पुढे चालू ठेवलेलं आहे. तर या दिवशी कडुलिंबाच्या पानांचं खूप महत्त्व असतं, म्हणजे ह्याचा प्रसाद म्हणून घेतला जातो. आमच्या इकडं देखील घेतला जातो. तर आमच्या काही ठिकाणी घेतला जातो की नाही माहीत नाही, पण आमच्या इकडे गूळ आणि कडुलिंबाचा प्रसादाचा मान आहे. तर ते महत्त्व आहे असं मला माहिती आहे. म्हणजे कडुलिंबाची पानं खाण्याची परंपराही आहे. बहुतेक ते आरोग्यासाठी चांगलं आहे त्यामुळे असेल. तर काय होतं, आपण गुढी उभारतो तेव्हा त्यासाठी खूप सारं साहित्य, जिकडे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा रूढी आहेत. तर त्याप्रमाणे सगळेजण आपापली गुढी वगैरे उभारत असतात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारतात. तर आम्ही देखील गुढी वगैरे उभारली, पूजा वगैरे केली आणि नैवेद्य वगैरे दाखवलं दुपारीच. पण काय झालं, लाईट नसल्यामुळं शूट काय करता आलं नाही, कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. डायरेक्ट संध्याकाळचं शूट करायला घेतलं. तर मी नैवेद्य वगैरे दाखवलं होतं गोडाचंच दुपारी. नंतर पण शूट न केल्यामुळं थोडंसंच बनवलं होतं, दुपारच्या जेवणासाठी जे बनवलं तेच दाखवलं. आणि संध्याकाळी इथं असं पावभाजीचा बेत होता, तर पावभाजी बनवत होते मी इथे. तर कोणाला पावभाजीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप छान झाली ती पावभाजी, म्हणजे नाही का एवढी टेस्टी झाली ना. आणि घरचं बनवलेलं जेवण कसं ऐकेल, सगळं व्यवस्थित आपण करतो क्लिनिंग वगैरे, तर त्यामुळं घरचं जेवण हे तर चांगलंच असतं. तर इथं पिऊचं पण मध्ये मध्ये करणं चालूच आहे. तिला बघायचं होतं, तीच हलवणार तीच करणार, तर असंच करत असते नेहमी. तर इथं बघा माझी पावभाजी रेडी आहे. तर मी लगेच पाव वगैरे पण गरम करून घेणार आहे. तर इथे लगेच मी तेच काम करायला घेतले. पण मुलांना छोट्या ना असो मध्ये मध्ये करायचं असतं ना, ती म्हणते मीच करते, हे बघ मीच करते, मलाच बटर टाकू दे, असं असतं. चला, सगळ्यांच्याच घरातले लहान मुलं असंच करतात.
तर आमची पण अशीच आहे पिऊ, ती अशी मध्ये मध्ये करते आणि तिला खूप आवडतं किचनमध्ये असं हे करायला. तर बघा आपली पावभाजी पण रेडी झालेली आहे आणि मी इथं बटर लावून पाव गरम करते. बटर थोडंसंच होतं त्यामुळे मी तूपच लावत आहे. इथं तूप लावून सगळे पाव वगैरे गरम केले आणि मग संध्याकाळच्या जेवणासाठी बसलो. तर असं काहीतरी स्पेशल असेल ना तर मुलांना खूप आवडतं. रोजची चपाती भाजी नको वाटते त्यांना खायला. आणि अशा प्रकारे जेवण वगैरे केलं आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.